नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर। आपण भगवद्गीतेतला पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग पाहत होतो। तर पहिल्या अध्यायामध्ये एकूण 47 श्लोक आहेत। त्याला 3 भागात जर डिवाइड तर त्या पहिल्या श्लोकमध्ये धृतराष्ट्राचा पुत्रमोह येतो। तर दुसऱ्या श्लोकपासून 19व्या श्लोकपर्यंत तुम्ही पहिला अध्याय वाचू शकता, नेटवर उपलब्ध आहे। तर दुसऱ्या श्लोकपासून 19व्या श्लोकपर्यंत तर दुर्योधनाचा उल्लेख येतो, दुर्योधनाची भीती। तर आता मी तो आज एक्सप्लेन करणार आहे। याच्यानंतर 20व्या श्लोकपासून शेवटचा 47व्या श्लोकापर्यंत अर्जुनाच्या समस्येचा उल्लेख येतो। तर पहिल्या अध्यायामध्ये समस्या आहेत आणि त्या समस्यांमध्ये सगळेजण ह्या समस्यांमुळे हे युद्धात रूपांतर झालेलं आहे। म्हणजे धृतराष्ट्राची एक समस्या आहे, दुर्योधनाची समस्या आहे, अर्जुनाची देखील समस्या आहे। त्यामुळे तो युद्ध करायला तयार होत नाही आहे। प्रत्येकजण समस्यांनी ग्रस्त आहे। तुम्ही आम्ही पण प्रत्येकजण आपण आपल्याकडे मन आहे, आपल्याकडे विचार आहेत, आपण काहीतरी कर्म करतोय, आपण समस्येमध्ये अडकलेलोच असतो, फक्त आपल्याला माहीत नसतं। जसं अर्जुनालाही माहीत नव्हतं की तो नेमक्या कोणत्या समस्येत अडकलाय। तर मित्रांनो, पहिला भाग आपण बघितला धृतराष्ट्राचा पुत्रमोह। आता बघणार आहे आपण दुर्योधनाचं भय। तर दुर्योधन जेव्हा युद्ध सुरुवात होते तेव्हा दुर्योधन त्याचे माणसं मोजायला लागतो की आपल्याकडे किती महारथी आहेत, किती रथी आहेत, किती योद्धे आहेत मोठे मोठे। अर्जुनाच्या बाजूला म्हणजे पांडवांच्या बाजूला किती योद्धे आहेत, किती महारथी आहेत। महारथी मोठी पोस्ट आहे, रथी थोडी खालची पोस्ट आहे। असंच तो सगळे काउंट करायला लागतो। गुरु द्रोणाचार्याजवळ जातो आणि म्हणतो की आपल्याकडे फक्त 13च योद्धे आहेत, त्यांच्याकडे बघा 19 आहेत। हे भय काय येतं मित्रांनो? जो धर्माच्या बाजून आहे, योग्य गोष्टीच्या बाजून आहे, उच्चतम गोष्टीच्या बाजून आहे, तो कधी बघत नाही की माझ्या मागे किती उभे आहेत, माझ्या सोबत किती उभे आहेत आणि माझं मी जगेल की मरेल हे बघत नाही। तर ही जी भीती येते ती कधी येते? जशी दुर्योधनाला भीती आली सुरुवातीला, तो माणसं मोजायला लागला, त्यांच्याकडे किती आहेत, आपल्याकडे किती आहेत। ठीक आहे, मोजण्याबद्दल काही नाही, आपल्याकडं माहिती पाहिजे, आपल्याकडे कुठल्या सगळ्या गोष्टींचं, आपण एका युद्धाला सामोरे जातोय तर सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे। पण त्याच्या ह्या उल्लेखित पहिल्या अध्यायामधील श्लोकांवरून हे समजतं की तो अधर्माच्या बाजून आहे, त्यामुळे त्याच्या मनात भीती येते। तर मित्रांनो, यातून शिकण्यासारखं काय आहे? तुम्ही जेव्हाही असत्याच्या बाजूनं किंवा अधर्माच्या बाजूनं उभे असाल तेव्हा तुमच्या मनात भीती ही निर्माण होणारच आणि भीतीमुळेच तुमची अर्धी हार तिथंच निश्चित आहे। तर मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे दुर्योधनाची जी भीती होती, म्हणजे जसं शंखनाद होतो युद्ध व्हायच्या वेळेस, त्यावेळी देखील दुर्योधनाच्या बाजूला जेही लोक उभे होते लढण्यासाठी ते सर्वचे हृदय विदीर्ण झाले असा उल्लेख आहे। तर जे पांडवांच्या बाजूने होते त्यांच्या हृदय विदीर्ण झाले नाही किंवा त्यांचा असा कुठं उल्लेख आलेला नाही पहिल्या अध्यायामध्ये। म्हणजे यावरून एक शिकायला मिळतं मित्रांनो की तुम्ही जर अधर्माच्या बाजूने उभे राहाल तर तुम्ही कायम भयभीत आयुष्य जगाल। मोह आणि भीती, भय हे वेगळे नसून एकच आहे। आपल्यामध्ये जे असतो तो व्यक्तिगत अहंकार असतो। तर व्यक्तिगत अहंकाराचेच हे पाळेमुळे आहेत की बाबा मोह आहे किंवा भय आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, मद आहे, हे सगळे एकच आहे जे व्यक्तिगत अहंकार जो आपल्यामध्ये असतो। तर ते व्यक्तिगत अहंकाराचेच हे समजा हातपाय आहेत असे समजा। तर तुम्ही एवढंच सांगायचं आहे मला, पहिल्या अध्यायातला जो दुर्योधन हे पात्र आहे समजा, त्याच्यावरून आपल्याला एवढंच समजतंय की तुम्ही अधर्माच्या बाजूने असाल तर तुम्ही भयग्रस्त व्हाल।